मी कधी तसं वागत नाही। मी माझ्या विरोधकांची पण कामं करतो। तुम्ही कुठेही माझ्या विरोधकांना जाऊन विचारा, सतीश काकड्यांना विचारा, ते पण म्हणतील अजित पवार काम करतो। मी कामाचा माणूस आहे, बिनकामाचा नाही। शब्दाचा पक्का आहे। अख्खा महाराष्ट्र सचिवालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इमारतीच्या उपस्थित असणारे आपल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज बापू जाचक, व्हाईस चेअरमन कैलासराव गावडे, आपल्या गावच्या सरपंच स्वातीताई ढवाण, उपसरपंच अजित थोरात, तसंच संतोष ढवाण, महादेव मदने, सतीश देवकाते, अशोक ढवाण, नितीन देवकाते, विद्याधर काटे, मिलिंद काटे, रघुनाथ देवकाते, दादासाहेब केसकर, संदीप देवकाते, मिलिंद देव, सोसायटीचे चेअरमन प्रशांत दराडे, संदीप केसकर, शिवाजी काळे, अनिल काटे, हनुमंत मोहिते, दत्तात्रय जगताप, अनेक माझ्या लिमटेक, पिंपळी आणि या पंचक्रोशीतील जमलेले माझे सगळे मान्यवर, तसंच नानासाहेब चांदे, जमलेले सगळे माझे ग्रामपंचायतीचे सदस्य, गावातले सगळे वडीलधारी आमचे सहकारी, सर्व पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, बरेच दिवस संतोष माझ्या मागे लागलेला होता की दादा आम्ही एक चांगल्या प्रकारचं शासनाचा पण अधिकारी वर्ग आहे, पीडीओ आहे, बाकीचे सगळे अधिकारी आहेत, सगळे माझे अधिकारी, तर ते मला म्हणत होते की दादा मला तारीख द्या, आणि ती तारीख दिल्यानंतर मला तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर जबाबदारी मोठी टाकलेली असल्यावर राज्याचं बघावं लागतं, जिल्ह्याचं बघावं लागतं, बीड जिल्ह्याचं, पुणे जिल्ह्याचं, तिथं पालकमंत्री असल्यामुळं, आणि त्याच्यामुळं फार माझी धावपळ चालते, परंतु त्याच्यातनं मी आज थोडा वेळ काढला आणि आपल्या गावच्या वैभवामध्ये भर घालणारी एक चांगल्या प्रकारची वास्तू 1,33,00,000 रुपये खर्च करून आपण उभी केलेली आहे, त्या पिंपरी ग्राम सचिवालय इमारतीचं उद्घाटन झालं असं सुरुवातीला जाहीर करतो। मित्रांनो, एकंदरीतच त्याच्यामध्ये साधारण 62-63 त्या काळामध्ये आपली ग्रामपंचायत अस्तित्वात आली, आणि तेव्हापासून जे जे सरपंच झाले त्यांची सगळ्यांची नावं, उपसरपंचीची नावं मी सहज बघत होतो। मी साधारण आदरणीय स्वर्गीय अप्पासाहेब काका ज्यावेळेस काम बघायचे तेव्हा मी पण थोडी बहुत सुरुवात केली, तेव्हा वनकर तुमच्या इथं भिवाजी वनकर ना ते सरपंच होते माझ्या माहितीप्रमाणे, आणि अशा पद्धतीने मग सुरेशराव वगैरे अनेक जण आतापर्यंत सरपंच झाले। आता सध्या आमच्या ताई स्वातीताई सरपंच आहेत आणि उपसरपंच या आपले अजित थोरात अशा प्रकारचे आहेत। मित्रांनो, शेवटी मी राज्यामध्ये फिरत असताना बाकीच्या पण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावांना किती निधी मिळतो, काय मिळतो, संतोष बोलताना बोलला की आमदाराला प्रत्येक वर्षाला 5 कोटी रुपये असतात, तरी आपण करोडो रुपयाचा निधी बारामती शहराकरता, बारामतीच्या ग्रामीण भागाकरता, आता नगरपंचायत नायगाव झाली त्याच्याकरता असा आणत असतो। बारामती कशी बदलत चाललेली आहे ते तुम्ही सगळेजण बघता, पण मी आल्यानंतर जवळपास अर्धा तास ते सगळं बघत होतो। खाली आपल्याकडे स्टेट बँक ऑफ इंडिया ती आलेली आहे, त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा आम्हाला आता इकडची शेजारची रूम पण द्या, ती आम्हाला लागणार आहे, आम्हाला आणखीन काही चांगल्या सुविधा द्यायच्या, इथं काही गोष्टी करण्याच्या करता मी आताच व्हिडिओला सूचना केल्यात आणि बॉडीला पण सूचना केल्यात, त्या आपण करू, पण एकदा काम होत असताना चांगलं दर्जेदार काम झालं पाहिजे अशी माझी स्वतःची भावना आहे। दुर्दैवाने आपल्या इथं अतिशय कमी गावठाण आहे आणि आपली ग्रामपंचायतीची पण जागा मर्यादित आहे, त्याच्यामुळं आहे त्या जागेमध्ये व्हर्टिकल म्हणजे असा मजल्यावर मजले अशा प्रकारचा कन्सेप्ट राज्य सरकारने मान्य केलेला आहे, आणि त्याच रस्त्याने आपल्याला आता इथून पुढच्या काळामध्ये जावं लागणार आहे। तुम्ही बारामतीच्या जवळ आहात, आज नाही परंतु काही वर्षांनी पुढं इथं बारामती पर्यंतची
हद्द वाढ झाली तर तुम्ही विशेष आश्चर्य वाटून घेऊ नका. सध्या बांदलवाडी तर बारामतीमध्ये जाणारच आहे, कारण बारामती तिथपर्यंत आलेलीच आहे. ग्रामपंचायतीमध्ये आज 13ची बॉडी काम करते. आपलं लिमिटेड तर रोडवरच आहे. रोडचे पण रस्ते कशा पद्धतीने चालले, दुर्दैवाने आपल्याकडं कामठे ना रे तो कॉन्ट्रॅक्टर बाळासाहेब कामठे, दुर्दैवाने त्यांचं दुःखद निधन झालं. परंतु शेळके जसा चांगला कॉन्ट्रॅक्टर लागला तसा काही ते कामठे लागला नाही आणि त्याचं दुःखदच निधन झालं. त्याच्यामुळे हे काम रेंगाळले. त्याच्यामुळे इथपासून आपला थेट शेळक्यांचं काम संपल्यानंतर माझ्या छत्रपती कारखाना, सणसर वगैरे त्यासाठी पुढची कामं रेंगाळली. कॉन्ट्रॅक्टर जर चांगला नसेल तर फार त्रास सरकारला पण होतो आणि लोकांना पण होतो. त्याच्यामुळे माझं कटाक्षाने आत्ताच चेअरमननी मला सांगितलं की दादा तुम्ही आमच्या तिथल्या रस्त्यांना पैसे दिले, त्याचा कॉन्ट्रॅक्टर चांगला नाही. मग मी आत्ताच त्यांच्यात एकच अमोल पवार एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे, त्याला फोन लावला आणि सांगितलं की बाबा चांगला कॉन्ट्रॅक्टर दे. मला स्थानिक मुलांनी काम करायला माझा विरोध नाहीच आहे, तुम्ही करा, परंतु दर्जेदार करा ना. जसं अलीकडे खत्री काम करतो, एकदम दर्जेदार काम करतो. मी खत्रीला अनेक कामं दिलेली आहेत. आता मी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं आतलं काम पण ते खत्रींना दिलेलं आहे आणि इतकं चांगलं काम तो करतो. त्याच्यामध्ये आदित्य तावरे तो एक बरा काम करतो. माझं म्हणणं की ज्यांना कुणाला कामं करायची, एक तर माझं स्वतःचा कटाक्षाने प्रयत्न आहे, ज्यांना राजकारण करायचंय त्यांनी कॉन्ट्रॅक्टर बनू नका आणि ज्यांना कॉन्ट्रॅक्टर बनायचंय त्यांनी राजकारणात येऊ नका. कारण आमची पण पंचायत होती, आम्ही फटाफट बोलतो, चांगलं काम नाही झालं तर आम्ही निधी दिलेला असतो, आम्हाला निधीचा पै आणि पैचा हिशोब लागतो. या प्रकारे आम्हाला सगळ्यांची कामाची पद्धत आहे आणि त्याच्यामुळे बारामती इतरांच्या तुलनेने बारामतीच्या इमारती चांगल्या दिसतात. आज तुमचं बस स्थानक चांगलं दिसतं की नाही? आज तुमचं रेल्वे स्टेशन जाऊन बघा कसं केलंय. आता कधी तर तुम्हाला रेल्वेने जाण्याचा जास्त प्रसंग येत नाही म्हणून गोष्ट सोडून द्या, पण कधीतरी कसं आपलं रेल्वे स्टेशन आहे. आता आपलं ते रेल्वे स्टेशन नंतर तसंच राहणार आहे, कारण आपल्याला पलीकडनं रेल्वे नेपात वरून अशीच कठीण पुलापासून फलटणला न्यायची. पण आता आहे ते जेव्हा होईल ते त्याचं काम चालू आहे. तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये भराव टाकणं, रेल्वे लाईन टाकणं वगैरे चाललंय. त्याच्यानंतर बरेच लोक रेल्वेने जातील. आता शेवटचं स्टेशन असल्यामुळे इथनं दौंडला जायला मला वाटतं तासापेक्षा जास्त वेळ लागतो. आता माणूस 20-25 मिनिटात दौंडला पोहोचतो, एवढा चांगला रोड झाला. फक्त नीट सुरक्षित प्रवास करा. आता इथे डिवायडर टाकलेले, झाडं लावतोय, त्याच्या संदर्भातली झाडं ही चांगली असली पाहिजेत. आता स्मशानभूमी दफनभूमीच्या बद्दलचा पण उल्लेख झाला. शेवटी सगळ्या घटकाच्या करता अशा सुविधा लागतात. ती काळाची गरज आहे. इथं बसणाऱ्या प्रत्येकाला तो कुठल्या समाजामध्ये जन्माला आलाय त्याच्यावरनं, काही समाजामध्ये अंत्यविधी करताना अग्नी देतात, काही समाजामध्ये त्या ठिकाणी दफन करतात म्हणजे पुरतात. ही पद्धत आहे आणि त्याच्यामुळं त्याही घटकाच्या करता या सगळ्या सुविधा द्याव्या लागतात. तशा प्रकारचा प्रयत्न माझा स्वतःचा चाललेला आहे. ही पण बाब लक्षात घ्या. आत्ताच विजय बबन काळे यांच्यातर्फे पूरग्रस्तांच्या करता आज सुनेत्रा पवार खासदारांचा वाढदिवस आहे, त्यांच्या निमित्तानं 50,000 रुपये मदत निधी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी करता धनादेश प्राप्त. कुठे धनादेश? या कुठे या काळी सरकार या. धन्यवाद. असंच कृपादृष्टी असेल. त्यांना आभाराचं पत्र द्या, रिसीट द्या. मित्रांनो, आपले बांधव तिथं खूप अडचणीमध्ये आहेत. त्याच्यामुळे तिथली दिवाळी देखील त्यांची चांगली व्हावी त्याच्याकरता आम्ही निधी देतोय, त्यांना मदत करतोय. जे काही 32,000 कोटीचं पॅकेज दिलंय त्याच्यामध्ये काही फराळ वगैरे पण काही सहकारी मित्रांना आमच्या पुणा मर्चंट व्यापारी असोसिएशन जे आहे त्यांनी पण मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर 4-5 गाड्या भरून फराळाचं पाठवलं. सगळीकडं ते शक्य नाही पूर्ण, पण जेवढं शक्य असेल ते जे ते आपल्या आपल्या परीनं करण्याचा प्रयत्न करतायत
आणि याच पद्धतीने आपली कामं चाललेली आहे. मित्रांनो, मला आठवत आहे पूर्वीचा पिंपरीचा परिसर, लिमटेकचा परिसर, आताचा परिसर याच्यामध्ये कसा बदल होत चाललाय. लोकांचं राहणीमान बदलत आहे. आता अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर या घरकुलाचाही कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलाय. आज आपण महिला बचत गटांना देखील उत्पादनाच्या हक्काची बाजारपेठ निर्माण व्हावी म्हणून प्रत्येक जिल्ह्याकरता एक उमेद मॉल आम्ही उभा करायचं ठरवलंय. सध्या पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांच्या करता 150 कोटी रुपयाचा निधी आम्ही दिलेला आहे. आणि नव्या मुंबईमध्ये, मुंबईला एवढी जागा आम्हाला मिळेना म्हणून नव्या मुंबईमध्ये आम्ही सगळ्या महाराष्ट्रातनं बचत गटांना तिथं देखील उल्वे, नव्या मुंबईला उल्वे म्हणून परिसर आहे, तिथं 194 कोटी रुपयाचा युनिट मॉलचं काम आमचं जोरात चाललेलं आहे. त्याच्यात महिलांनी केलेल्या वस्तू, त्यांनी केलेले खाद्यपदार्थ, त्याला बाजारपेठ मिळण्याच्या करता आपली राजधानी मुंबई त्याच्याजवळ तो मॉल जवळपास 200 कोटीचा आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये 15 कोटीचा मॉल. त्याच्यामध्ये मी पुणे जिल्ह्याचं पण नाव दिलंय आणि आता मी तालुक्याच्याही ठिकाणी करतोय. मी जागा बघतोय की बाबा तिथं माझ्या महिला बचत गटांनी केलेल्या वस्तू, जसं भीमथडी जत्रा असती ते 5 दिवस असती, पण काही काही महिलांना वरचेवर काही त्यांनी केलेले खाद्यपदार्थ विकता यावे. ज्या ग्राहकाला ते योग्य वाटेल ग्राहक तिथे जाऊन घेईल, ज्याला इतर योग्य वाटेल तो त्याचा अधिकार आहे, त्याला आम्ही बळजबरी करू शकत नाही. पण ज्यांनी केलेल्या खाद्यपदार्थ देण्याकरता देखील आमचा प्रयत्न चाललेला आहे. राज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना आणि PM जनमन या केंद्र पुरस्कृत, त्याच्यामध्ये रमाई आवास, शबरी आवास, आदिम वसाहत, आदिम आवास, पारधी आवास, अटल बांधकाम कामगार वसाहत, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास, मोदी आवास, असे अनेक प्रकारची घरकुलं आम्ही समाजातल्या सगळ्या लोकांच्या करता देतोय. 20 लाखाचं टार्गेट राज्यामध्ये दिलेलं आहे. त्यामध्ये आता अटी पण शिथिल केलेल्या आहेत. आता मोटरसायकल जरी घरी असली, पंखा असला तरी त्याला घर नसेल तर त्याच्यामध्ये त्याला घर द्यायचं. काही काही जण चांगलं घर नाही परंतु मोटरसायकल असते. आता मी बघायचो पूर्वी आमच्याकडे खांदी बांधणीला लोक सायकलवर न यायचे, आता खांदी बांधणीला लोक मोटरसायकलवर न येतात. पुढेही लोक अख्खी टोळी गाडीत बसून आली तर आश्चर्य वाटून देऊ नका. जमाना बदलतोय, काळ बदलतोय आणि त्याच्यामुळं या घरकुल योजनेचा पण फायदा आतापर्यंत आम्ही 44 लाख घरकुलं मंजूर त्या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यामध्ये मागची आजची धरून आणि त्यामध्ये महाराष्ट्राला पूर्णपणे हक्काचं घर माझ्या प्रत्येक माणसाला मिळालं पाहिजे, हा त्याचा अधिकार आहे. तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, तो आपल्याला संविधानाने दिलेला आहे. त्याची जाणीव आम्ही ठेवून शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने सगळेजण पुढे चाललोय आणि त्याच्यातून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत आम्ही 24-25 मध्ये 20 लाख घरकुलांच्या उद्दिष्टापैकी 18,38,000 घरांना मंजुरी दिलेली आहे. 14,71,000 लाभार्थींना पहिला हप्ता जो असतो 2,200 कोटी रुपयाचा वितरित केलेला आहे. आणि ही योजना आमचा प्रयत्न आहे देश पातळीवर जेवढी राज्य, जम्मू काश्मीर पासून आमच्या कन्याकुमारी पर्यंत, केरळ पर्यंत, तिथं सगळ्यात चांगलं 1 नंबरचं काम आता आपलं चाललेलं आहे. लोकप्रतिनिधी आणि लाभार्थींच्या मागणीला प्रतिसाद म्हणून आता राज्य सरकारने पण या योजनेमध्ये 50,000 रुपयाची वाढ केलेली आहे. या सर्व घरकुलांवरच्या छतावर आम्ही सौर ऊर्जा संच बसवतोय. आमचा प्रयत्न आहे ते घरकुल झाल्यावर त्याच्यावर सोलर प्लांट आणि त्याच्या घराला लागणारी वीज तिथंच तयार होणार, त्याला विजेचाही खर्च आम्हाला द्यायचा नाही. अशा पद्धतीची ही योजना आहे. मुख्यमंत्री शाश्वत समृद्ध पंचायत राज अभियान राज्यात राबवण्यात येत आहे. त्यात भाग घेणाऱ्यांना अत्युत्कृष्ट ग्रामपंचायतीचा तालुका पातळीवरचा पुरस्कार देण्याचा प्रस्तावित आहे. आता जवळपास व्हिडिओ मध्ये आम्ही कार्यक्रम केला, त्याच्यामध्ये सगळ्या 40,000 गावांच्या मध्ये जे काही बक्षिसं दिली, जिल्ह्याला दिलंय, तालुक्याला दिलंय, गावांना दिली, ती किती 240 कोटीची आता मध्ये केली. जवळपास 250 कोटीची बक्षीस आहे.
त्यामध्ये पहिलं बक्षीस तर मला वाटतं पहिलं गाव येणार 5 कोटी का काहीतरी, 5 कोटी, 5 कोटीचं बक्षीस आहे. हा राज्य पातळीच. पिंपरीला 5 कोटी त्या बक्षीस मिळालं तर संतोष यादी वाचायची काळजीच नाही, तुझं तूच करू शकशील. नाही, मी थोडस करून फार संपलंय माझं. आता काय शिल्लक राहिले नाही, फक्त आता फक्त गुंडाळलंय तेवढं शिल्लक राहिले. त्याच्यामुळं त्याच्यात गमतीचा भाग जाऊ द्या. तुम्ही चांगल्या पद्धतीनं त्या गोष्टी करा. सुयोग शामराव सातपुते यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 51,000 रुपये ऑनलाईन स्वरूपात जमा करण्यात येणार आहे. आता ऑनलाईन जमा करणार म्हणल्यावर काही बोलायचा प्रश्नच नाही, पण लगेच करणार हे एकदम का आपल्याला आठवलं? आपला माळेगावला आरक्षण मागासवर्गीय निघालं म्हणून नगरपंचायतीचं आरक्षण एससीच. मी तसं बाकीचं म्हणलं का कोणतरी कुणाचा तरी जावई, तू पण कुणाचा जावई, मी पण जावई, मी पण जावई. नाही, मी पण तुला सांगतो तेवढंच राहिले. आता त्याच्यामध्ये माझी एवढी सुद्धा धन्यवाद. म्हणजे 50,000 रुपये ऑनलाईन दिल्यावर सांग. त्याच्यामध्ये माझी त्यालाही मनापासून धन्यवाद. आपली माणसं दानशूर आहेत, शेजार धर्म पाळतात. अशा प्रकारे गारपीट, अशा प्रकारे माझा अवकाळी पाऊस किंवा कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कुठलाही प्रसंग आला तर जनता मदत करत असते, सरळ हाताने मदत करत असते. परवाच आम्ही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तुमची त्याच्याकडनं 1,26,00,000 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला दिले. 1 कोटी बँकेकडनं दिले, 26 लाख रुपये त्यांनी 1 दिवसाचा पगार दिला. राज्यातल्या तमाम कर्मचारी अधिकाऱ्यांनी 1 दिवसाचा पगार दिला. तो काही 100 कोटी रुपये त्या ठिकाणी रक्कम आलेली आहे. त्याच्यामध्ये इतर पण लोक करतायत. परवा एमएससी बँक जे आमच्यावर आरोप करतात एमएससी बँकेत असं झालं, त्या एमएससी बँकेने 10 कोटी रुपयाचा चेक दिला आणि दरवर्षी एमएससी बँकेला 600-650 कोटी रुपयाचा नफा आहे. पण बदनामी करायची म्हणलं तर काही पण करत बसतात. ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे. पण मित्रांनो, एकंदरीत त्या सगळ्या कामामध्ये आतमध्ये मी व्हिडिओ खूप काही सूचना केलेल्या आहेत. त्या सूचनांचं पालन तुम्ही करा आणि त्या नीटपणे मला करून द्या. त्याच्यामध्ये आता सगळीकडं दिवाळीचा सण चालू झालेला आहे. यंदाची दिवाळी आपल्या सगळ्यांना तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, समाधान, आनंद आणि उत्तम आरोग्य घेऊन येऊ अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. दिवाळीतील दिव्यांची रोषणाईनं अंधकार दूर होऊन सर्वांचं जीवन प्रकाशमान हो अशाही प्रकारच्या शुभेच्छा देतो. दिवाळी साजरी करत असताना कृपा करून समाजातला गरीब, वंचित, दुर्बल बांधवांना आनंदात सहभागी करून घेण्याची आपली परंपरा आहे, ती यंदाही कायम ठेवा. पर्यावरण पूरक पद्धतीने दिवाळी साजरी करा अशा प्रकारचं आवाहन मी माझ्या पिंपरी लिमटेकरांना करतो. आणि आजचा दिवस समस्त लिमटेकरांच्या दृष्टीनं एक ऐतिहासिक आनंदाचा आणि अभिमानाचा आहे. कारण खूप चांगली वास्तू आपण तिथं उभी केली. मला सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आमची पंच कमिटीला सांगायचंय, तुमच्या हातनं आता इतक्या सुविधा दिल्यावर काम पण तसं झालं पाहिजे. त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टीत राजकारण येता कामा नये. रस्ता अडवण्याची कोण चूक करत असेल तर त्याला पण तिथं मदत केली पाहिजे. त्याचबरोबर बरेच रस्ते अडवले, काम झाली नाही, 2-3 वर्ष झाले. मीच येतो टिकावून. अरे माझं काम आहे पैसे द्यायचं. गावातल्या वडीलधाऱ्यांनी बचवून वाद मिटवला पाहिजे, त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. नाही भेटलं तर या जवानीमुळे त्या प्रांताला घेऊन या, त्या तहसीलदारला घेऊन जावा, त्या बीडीओला घेऊन जावा, त्या PI PSI किंवा त्या DYSP ला घेऊन जावा. माझा नावाचा वापर करा. कोण वाढमोठेपणाचं भागत असेल पत्र देऊन झालेत सगळी, पण काय कोणच ही करत नाही, दखल घेत. अरे तेच सांगतोय ती याद अरे तेच सांगतो रे बाबा.
बरं का दादा? हा ते मी बघितलंय गावामध्ये फार सुधारणा व्हायला लागले की वाद वाढतात. नाही ना दादा, आणि 3 वर्षापूर्वी असं पहिलं नव्हतं होतं ना. तेव्हा वाद नव्हते. नाही प्रांत साहेबांना मी सांगितलं, प्रांत साहेब म्हणजे माझं ते काम नाही, मी येऊ शकत नाही. 3 वेळा जाऊन आले सगळे गावकरी गेलते स्वतः. अहो तुम्ही जाणं वेगळं, तुम्ही सांगणं आखी वेगळं, बॉडी घेऊन गेलतो पंचायत. ऐका आणि मी सांगणं वेगळं. आता एकदम मी माझं इंजेक्शन देतो आणि येतो का नाही बघ. तुम्ही सूचना हा, करा, मग होईल. बघा. मग तेच सांगतोय ना, ग्रामपंचायतला कुणी निवडून दिलं? अजित पवारांनी दिलं. शिक्के बोट भांडायला ती आला होता. मला तुम्ही दिलं, मी आलो होतो ह्यात निवडून द्यायला. तुम्ही बॉडी निवडून दिला, तुम्हाला अधिकार दिलाय बाबासाहेब आंबेडकरांनी. मग तुम्हाला जे योग्य काम करतं त्याची बटणं दाबा. विरोधक दादा याच्या वेळेस काम चालू आहे. पायताना हात माझ्या मी कधी तसं वागत नाही. मी माझ्या विरोधकांची पण कामं करतो. तुम्ही कुठेही माझ्या विरोधकांना जाऊन विचारा, सतीश काकड्यांना विचारा, ते पण म्हणतील अजित पवार काम करतो. मी कामाचा माणूस आहे, बिनकामाचा नाही. शब्दाचा पक्का आहे. अख्खा महाराष्ट्र